भागीरथी महिला संस्थेने 15 वर्ष पूर्ण केले असून या 15 वर्षात 4 लाख महिलांना व्यवसाय प्रशिक्षण, 7 लाख नागरिकांची आरोग्य तपासणी तर 6 लाख मुलींना कळी उमलताना उपक्रमातून मार्गदर्शन दिले आहे। संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांच्या नेतृत्वाखाली शेळी वाटप, सायकल व वह्यांचे वाटप, कैद्यांसाठी प्रशिक्षण व कोविड काळातील मदत कार्य यांसारखे अनेक उपक्रम राबवले गेले। पाहूया त्या काय म्हणाल्या। नमस्कार। भागीरथी महिला संस्थेला 15 वर्ष पूर्ण होत आहेत। आम्ही एक पाऊल पुढं टाकून विविध आणि क्षेत्रात विस्तार करायचा विचार आहे। त्यातलं प्रामुख्याने की डिजिटलायझेशन, कारण का आजकालच्या जगात सोशल मीडियाला खूप प्राधान्य दिलं जातं। त्याच्यामुळं आता मी आमचं स्वतःचं यूट्यूब चॅनल, इंस्टाग्रामवर वेगवेगळ्या योजनांची माहिती, फेसबुकवर आम्ही आहे, तर ह्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून भागीरथी महिला संस्थेचा आम्ही विस्तार करत आहोत। आजपर्यंत संस्थेने सगळ्या क्षेत्रात काम केलेलं आहे। महिला आरोग्य आहे, महिला प्रशिक्षण आहे, महिला सुरक्षा आहे, मुलींचं प्रबोधन केलेलं आहे की पुढील आयुष्यात त्यांना कुठलाही त्रास होऊ नये आणि त्यांचं आयुष्य त्यांनी जगत असताना चांगलं शिक्षण, त्यांची सुरक्षा किती महत्त्वाची आहे, अशा सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना आजपर्यंत दिलेल्या आहेत। संस्थेचं काम खूप मोठं आहे, अनेक उपक्रम आहेत। ते सगळे उपक्रम असेच भविष्यात चालू ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं आता आमची पुढची पिढी पण ह्या सगळ्या समाजकार्यात सक्रिय आहे, ह्याचा नक्कीच आनंद आहे। आणि त्याच्याबरोबर आता कायदा सुव्यवस्था पण इतकी महत्त्वाची आहे, तर त्याच्यासाठी आम्ही संस्थेच्या माध्यमातून महिन्यातनं एकदा इथं त्याच्याबद्दल माहितीसुद्धा देऊ इच्छितो, तसं नियोजन झालेलं आहे। आणि गेले 15 वर्षात भागीरथी महिला संस्था, भागीरथी युवती मंच, भागीरथी वाचच्या माध्यमातून आदरणीय खासदार धनंजय महाडिक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत काम करत आलेलो आहे आणि भविष्यात पण तुमचं सगळ्यांचं सहकार्य असंच संस्थेला राहून देत, एवढीच विनंती। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।